ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंडळी, काल आपण 1 ते 6 ज्योतिर्लिंगांची माहिती, त्यांची नावं आणि त्यांचं दर्शन व्हिडिओमध्ये घेतलं. आज मी म्हटलं होतं की पुढची 6 ज्योतिर्लिंग करीन, पण व्हिडिओची लेंथ एवढी मोठी होत चालली की मला शेवटी निर्णय घ्यावा लागला की फक्त आज 7वं आणि 8वं ही 2च ज्योतिर्लिंग घेऊन मी आपल्यासमोर आलेली आहे. मी त्यांचं दर्शन तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून, आणि त्या ज्योतिर्लिंगाची सगळी माहिती, त्याचा इतिहास, त्याचं स्थान सगळं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक तुम्ही करणारच, कारण देवाचे व्हिडिओ असतात हे, आणि देवाचे व्हिडिओ कुणाला आवडणार नाहीत बरं, सगळ्यांना आवडतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. 7वं ज्योतिर्लिंग रामेश्वरम हे ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंग तामिळनाडूमध्ये आहे. हे 4 धाम यात्रेपैकी एक धाम आहे. मंदिरात 2 मुख्य शिवलिंगे आहेत. पहिले रामलिंगम. हे लिंग सीतामातेने वाळूपासून केले होते, आणि दुसरे विश्वलिंगम हे हनुमानाने कैलास पर्वतावरून आणले होते. या मंदिराचा सभामंडप जगातील सर्वात लांब सभामंडप मानला जातो. सभामंडप 1200 खांबांचा बनलेला आहे. एका पौराणिक कथेनुसार श्रीरामांनी लंकेवर युद्धाला जाण्यास आधी आणि युद्ध जिंकून रावणाचा वध करून आल्यानंतर शंकराची स्थापना करून पूजा केली होती. इथे दर्शनाची सुरुवात समुद्र स्नानापासून केली जाते. नंतर तेथील विहिरींच्या पाण्याने भाविक स्नान करतात. पहाटे 4 ते 5 या वेळेत स्फटिकलिंगाचे मणिदर्शन शुभ मानले जाते. हनुमानाने आणलेल्या विश्वलिंगमची पूजा आधी आणि नंतर रामलिंगमची पूजा भाविक करतात. तेथे धनुष्यकोडी व APJ अब्दुल कलाम यांचे स्मारक ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. APJ अब्दुल कलाम यांचा जन्मसुद्धा रामेश्वरमचा होता. आता आपण या मंदिराचा इतिहास ऐकूया. रामेश्वरमचा इतिहास म्हणजे श्रीरामाने स्थापन केलेल्या शिवलिंगामुळे याला रामेश्वरम असे नाव पडले. रावणवधानंतर ब्राह्मणाच्या हत्येचे पाप लागू नये, म्हणजे पापक्षालन व्हावे, यासाठी श्रीरामांनी अगस्त्य ऋषींच्या सल्ल्यानुसार शिवलिंग स्थापनाचा संकल्प केला. त्याकरिता हनुमानाला कैलास पर्वतावर पाठवण्यात आले, परंतु त्याला परत यायला उशीर झाला. शिवलिंग स्थापनेचा मुहूर्त चुकू नये याकरता सीतेने केलेल्या वाळूच्या वालुकालिंगाची स्थापना करण्यात आली. हनुमान परत आल्यावर तो निराश झाला. त्यावेळी रामाने हनुमानाला त्याने आणलेल्या शिवलिंगाची स्थापना त्याच्याजवळच करण्याची आज्ञा दिली, आणि त्याने आणलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रेकरूंना रामेश्वर दर्शनाचे पुण्य मिळणार नाही असे सांगितले. भाविक 2ही शिवलिंगाची दर्शने घेतात. रामेश्वरमचे मंदिर भव्य आहे. त्याचा विस्तारही अद्वितीय आहे. मंदिराच्या 4ही दिशांना गोपुरे आहेत. गोपुरांवर सुंदर मूर्तिकाम आहे. रामेश्वरम लिंगापुढे 4 मीटर उंचीची नंदी मूर्ती आहे. त्याच्याजवळ सोन्याच्या पत्र्याचा गरुड स्तंभ आहे. रामेश्वरम व्यतिरिक्त येथे पार्वती,
षडानन, गणपती व काशी विश्वेश्वर या देवतांची आणि सप्तमातृका, नवग्रह, विशालाक्षी, अन्नपूर्णा, नंदिकेश्वर यांचीही मंदिरे आहेत. अजूनही काही मोठी मंदिरे रामेश्वरमच्या परिसरात आहेत आणि सर्व भाविक या मंदिरांचे दर्शन घेतात. आजचा हा सातवं ज्योतिर्लिंग पाहिलं, ऐकला त्याचा इतिहास. आता 8वं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर. मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला म्हटलं होतं, मी क्रमाने ज्योतिर्लिंग घेते, म्हणजे ज्या क्रमाने त्यांचं स्थान आहे त्या क्रमाने, स्थान म्हणजे ठिकाण नव्हे, क्रम ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने मी ह्या ज्योतिर्लिंगाचं तुम्हाला दर्शन घडवून आणते आणि त्याचा इतिहास सांगत असते. तर आजचा 8वा शिवशंकराचं दर्शन, ज्योतिर्लिंगाचं दर्शन नागेश्वर हे आहे. हे गुजरातमध्ये द्वारिकेजवळ आणि हिंगोलीमधील औंढा नागनाथ येथे आहे. हे ज्योतिर्लिंग द्वारिका आणि बेट द्वारिका यांच्यामध्ये असून तेथे शिवाची 25 मीटर उंच भव्य मूर्ती आहे. हे ज्योतिर्लिंग भूमिगत गर्भगृहात आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग हे 8वे मानले जाते. नागेश्वर म्हणजे नागांचा ईश्वर. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने सर्व पापांचा नाश होतो असे म्हटले जाते. या शिवलिंगाची आख्यायिका ऐका. दारुक नावाचा एक बलाढ्य राक्षस होता. तो आणि त्याची पत्नी दारुका हे दोघे दारुकावन या विशाल जंगलात राहत होते. ते ऋषीमुनी आणि जनतेला त्रास देत असत. त्या राक्षसाने एका मोठ्या शिवभक्ताला तुरुंगात टाकले. त्याचे नाव होते सुप्रिय. सुप्रियने तुरुंगातही जप आणि पूजा चालूच ठेवली. दारुक राक्षसाला हे कळल्यावर तो रागावला. तो सुप्रियला मारण्यासाठी आला. तरी सुप्रियने भक्ती सोडली नाही. त्याने शंकराचा धावा केला. शिव तेथे प्रकट झाले आणि दारुक राक्षसाचा वध केला. जेव्हा शिव प्रकट झाले तेव्हा ते नागभूषणाने सजलेले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शंकराच्या गळ्यात नाग असतो, डोक्यावर फणासुद्धा असतो नागाचा. आणि जेव्हा ते नागनाथ या रूपात प्रकट झाले तेव्हा ते नागभूषणाने सजलेले होते. शिवाने तो भक्त सुप्रिय त्याला आशीर्वाद दिला की जो कोणी या ठिकाणी येऊन दर्शन घेतील ते सर्व पापातून आणि सगळ्या प्रकारच्या भीतीतून मुक्त होतील. तेव्हापासून ह्या स्थानाला नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखू लागले. मंडळी, अशी होती आजची 2 ज्योतिर्लिंग. पुढची ज्योतिर्लिंग मी पुढे सांगणारच आहे. त्यांचं दर्शन होतं तुम्हाला ती दिसतात व्हिडिओमध्ये. तेव्हा नक्की शिवलिंग दिसल्यावर त्याला नमस्कार नक्की करा. ईश्वर सर्वांचं भलं करो ही मनात इच्छा ठेवून मी आजचा व्हिडिओ संपवते. धन्यवाद.